पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होतो। आजच्या या सन्मान सोहळ्यासाठी आज जे प्रमुख आपल्याला लाभले होते ते आपल्या माढा मतदारसंघाचे दमदार खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब। आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक भारताबा शिंदे साहेब, बाबुराव तात्या सुर्वे, विलास बाप्पा देशमुख, अनंतप्पा कानडे, राजाभाऊजी चौरे, आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी पाटील साहेब, हरिदासजी रणदिवे सर, पोपट तात्या अनपट, दिनेशजी जगदाळे साहेब, सुभाषजी अण्णा पाटील, सतीशाबा सुर्वे, सौदागरजी जाधव, भीमरावजी रेडे पाटील, विजयजी भगत सर, गणेश बापू केचे, निलेशजी वाळ, निलेशजी देशमुख सर, प्रमोदजी कोटे सरपंच, ज्योतिताई कुलकर्णी, प्रबोधिनीताई लांडगे, विनंतीताई कुलकर्णी, सरस्वतीताई पवार, दीपकजी देशमुख, शरदजी पाटील काका, संजय काका पाटील, सचिनजी जगताप, प्रशांतजी पाटील संघटनेचे अध्यक्ष, रणवरे साहेब, गोरखजी देशमुख, सोमनाथजी कदम, वैभव भैया महाडिक, आप्पासाहेब देशमुख हवालदार, आप्पासाहेब हवालदार, डॉक्टर अमोलजी माने, किशोरजी नवले, सचिनजी खुळे, दादासाहेबजी कळसाई, विष्णूजी पेटकर, सुरेशजी कुटे, अण्णा कदम, सोमनाथजी कदम, परमेश्वर मामा देशमुख, प्रशांतजी देशमुख, वायजी भोसले सर, प्रवीणजी मोरे सर सरपंच, दशरथजी देशमुख महाराज, बापूजी माळी, विकासजी धोत्रे व दीपकाबा देशमुख, सर्वच उपस्थित आता वडीलधारी ज्येष्ठ आणि तरुण सहकारी ज्यांच्यामुळं आपण एकत्र आलो त्यांचे सहकारी मित्र रावसाहेब नाना देशमुख, सहकारी मित्र सूरज भैया देशमुख, सर्व देशमुख कुटुंब, समस्त टेंभुर्णी माढा मतदारसंघातील सर्व सहकारी, समोर बसलेले सर्व विजयाचे शिल्पकार ज्यांच्यामुळं आज हा आपण सत्कार सोहळा घेऊ शकतोय ते सर्व उपस्थित समोर बसलेले वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, मायमाऊली, पत्रकार बंधू। नाना, निवडून आल्यापासून पहिला सत्कार घ्यायचा योग तुम्हाला आला। म्हणजे आबा सगळ्या गावातनं विचारत होते, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की निवडून आलो, निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला लगेचच मुंबईला बोलवलं होतं आणि मुंबईला गेल्यानंतर काही त्या हालचाली, त्यामध्ये 3-4 दिवस तिथं राहावं लागलं। आलो, परत शपथ, ते परत अधिवेशन आणि ह्या सगळ्या धांदलीत आपल्याला ज्याला ज्याला शक्य आहे त्याला भेटणं आणि लग्न सराई चालू असल्यामुळं लग्नाचा रोजचं 30-40 पत्रिका असल्यामुळं रोज तिथं जाणं आणि ह्या माध्यमातनं प्रत्येक जणाची अपेक्षा होती की माझ्या गावात येऊन सत्कार घ्यावा, कार्यक्रम घ्यावा आणि मग माढावाले म्हणायचे की आमच्याकडे घ्या, उपळायचा असायचा, सगळीकडनं निरोप यायचा, परंतु नानांनी पहिला नंबर मारला आणि आज आपल्या सगळ्यांनी समस्त माढा मतदारसंघातील सर्वच्या वतीनं नाना आणि भैयांनी माझा जो मान सन्मान केला तो मी नम्रपणे आपल्या सगळ्याच्या साक्षीनं स्वीकारतो। ह्या सत्कारामध्ये आपण सगळ्यांनी दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि आपल्या सगळ्या केलेल्या कामामुळं, कष्टामुळं निवडणुकीच्या 2 महिन्यामध्ये रात्रीचा दिवस केला, प्रत्येक माणसापर्यंत आपण पोहोचला, मतदाराला मतदान करण्यासाठी परावृत्त केलं आणि परिवर्तनाची कास आपण धरून या माढा मतदारसंघाचं परिवर्तन आपण केलं। हे परिवर्तन करत असताना खूप काही गोष्टी या निवडणुकीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या। या निवडणुकीमध्ये समोरच्या बाजूनं होत असलेल्या अफवेंचा आणि होत असलेल्या चुकीच्या त्या ठिकाणी रूढी परंपराचा
दहशतीचा आणि जिथं जिथं म्हणून दबाव टाकता येईल ते सगळे प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी करून बघितले, पण ते सगळे प्रयोग त्यांचे अपयशी ठरले. कारण आपल्या बाजूला असणारी लोक ही त्या तडपेनं, त्या ताकदीनं, त्या प्रामाणिक हेतूनं आणि या म्हाडा मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचंय म्हणून पेटून उठली होती. आणि म्हणून हा विजय आपल्याला त्या ठिकाणी सुखकर झाला. हे आपल्या सगळ्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला त्यांना कधी कधी जेवण मिळलं नाही, कधी झोप मिळाली नाही. शेवटचे 4-5 दिवस तर अशी अवस्था होती, बसल्या बसल्या सगळे सहकारी झोपत होते. का तर एवढा ताण आला होता. मिळेल तसं मिळेल तिथं खावायचं, ज्याच्याकडे जायचं रात्र असो दिवस असो, त्यांची लोक फिरून गेली की मागणं आपला हात फिरवायचा, लगे माणसं घट करायची माग. अशा पद्धतीनं या प्रत्येक माणसानं त्या ठिकाणी आपला वेळ, मग आपल्याला ही परिवर्तनाची आलेली संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी आपल्याला जे जे करता येईल ते केलं. आणि आपल्याला देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, रोहितदादा असतील, अमोल कोल्हे असतील, आपल्याला सर्व मोठ्या नेत्यांनी देखील, नितीन मानगुडे पाटील साहेब असतील, आपल्याला मोठे दादा विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील, खासदार साहेब असतील व आपण सगळ्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी मोठ्या सभा त्या ठिकाणी आयोजित करायला त्यांनी वेळ दिला आणि आपण सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आणि मग ह्या प्रतिसादातून आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी यशाचा मार्ग जवळ येत गेला. ह्या यश जवळ येत असताना या मतदारसंघामध्ये गेले 30 वर्षाचं त्या ठिकाणी आपण नेहमी बोलताना सांगतो 30 वर्षाचं, परंतु 30 वर्षाची सत्ता त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुणाला 3 महिन्यामध्ये 30,000 त्या ठिकाणी आपण परिवर्तन करून दिलं. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि जमेची बाजू होत असताना आपण या निवडणुकीमध्ये कालच्या ह्याच्यात मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं काही गोष्टी. त्यांनी एक गोष्ट नाना सांगितली की तिकडून धनशक्तीचा लय वापर झाला. आता मला जर उभा केलं आणि त्यांना उभा केलं तर कोण गरीब आहे? मीच गरीब आहे नाही. तरी तीच म्हणते ती मी पैसे करायचं. आता त्यांचं पैसे सरता सरनात आता वरबीर खातं काढल्या म्हणायचं ते आता खरं बिरं झालं बघा. ती काय म्हणजे कशात बोलावं आणि कशात निवडणूक न्यावी. आमची तर साधी विनंती होती की त्यांनी मोठेपणानं त्या ठिकाणी स्वीकारतील आणि दिलेला कौल मान्य करून नम्रपणे मी आपल्या माध्यमातनं मी निवडून आलो त्या दिवशीपासून म्हणजे आपल्याला देखील आठवत असेल, आबा निवडून आलो आणि गोडाऊनच्या बाहेर आलो. गोडाऊनच्या बाहेर आल्यानंतर गाडीवर टप्पावर बसलो, तिथनं पोरं पळवत खांद्यावर घेतलं, खांद्यावरनं मोटरसायकलवर आलो कवा, मोटरसायकलवरनं ट्रकमध्ये कधी आलो, टेम्पोत कधी आलो, जीपवरनं कारवर गेलो, कुठं कसा गेलो लवकर काय कुर्डवाडीतनं माड्यात आलो, माड्यातनं मोडलीमला आलो, आरणला आलो, इथं टेंभुर्णीत येऊन अकलूज जाऊन पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी सगळ्याच्या भेटी घेण्याचा योग आला. आणि त्या दिवशी माझी अवस्था अशी होती, कोण हात ओढतंय, कोण पाय ओढतंय, कोण हार, म्हणजे मला पण माहित नव्हतं माझं काय चाललंय आणि समोरच्याला पण. म्हणजे अशा आनंदाच्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी दुपारी मोरे सरनी सांगितलं, म्हणजे नाना आज जरी कानात काडी घातली तरी गुलाल बाहेर येते. म्हणजे इतका गुलाल अंगावर टाकला, इतकं त्या ठिकाणी लोकांचं प्रेम या निवडणुकीत बघायला मिळालं. आणि या प्रेमाच्या ह्याच्या माध्यमातून जे माझ्यासारख्या सामान्य पोराला आपण निवडून दिलं आणि निवडून देत असताना ह्या निवडणुकीतल्या काही क्रम गोष्टी आहेत त्यातली बघा एक गोष्ट, जशी लोकसभेला रावसाहेब नाना भैयांनी
निर्णय घेतला दहीहंडीच्या कार्यक्रमातनं, त्याचा फायदा ह्या निवडणुकीत सुरुवातीच्या दिवसापासून सुरू झाला की आम्ही त्या ठिकाणी पुढे आलो. त्याचबरोबर ह्या निवडणुकीचा एक वेग घेण्यासाठी, ग्रामीण भागात जाण्यासाठी, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी रावसाहेब नानांनी माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी पोहोचले आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी समजून सांगितलं की ही निवडणूक काय आहे, कशी आहे, पुढं काय पाहिजे, रस्त्याची अवस्था काय, टेंभुर्णीची काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, आपण आल्यावर काय करू शकतो, हे सगळं समजून सांगितलं आणि डोर टू डोर प्रचार करून मग आमचे प्रमोदजी कुठे सरपंचांनी त्यामध्ये निर्णय घेतला. त्या निर्णयानं तर अधिकीचं बळ मिळालं आणि मग इथं असणारे आमचे सगळे सहकारी आणि अधिकीचं हे बळ मिळाल्यामुळं ह्या टेंभुर्णीमधनं ना भूतो न भविष्याचं आपल्याला लीड 1200 मतं, 1100 समथिंग, 1114 म्हणजे 1100 पेक्षा जास्त मताचं मताधिक्य हे टेंभुर्णी शहरानं दिलं. त्यामध्ये ह्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर दीपकाबा देशमुख साहेबांनी निर्णय घेतला, तो निर्णय तर क्रांतिकारी होता. जयंत पाटील साहेब त्या निर्णयाला आले आणि तिथून पुढं परत ह्या निवडणुकीतला स्ट्रिगर होता की ज्योतिताई भारताबांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयानं त्या ठिकाणी आरणच्या सभेनं हे वातावरणच त्या ठिकाणी एका बाजूला गेलं. यामध्ये शेतकरी संघटना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, ह्या सगळ्यांनी त्यामध्ये साथ दिली आणि या साथीनं हा विजयाचा मार्ग त्या ठिकाणी आगेकूच करत चालला आणि तोच आपल्याला भविष्याचा वेध घेता आला. आणि म्हणून आपण या विजयाच्या जवळ जात असताना शेवटच्या टप्प्यात मात्र आपण एकदम त्या ठिकाणी सर केलं. आपल्याला देखील माहिती आहे निवडणुकीमध्ये एक पण नाना माझं समोरच्याला भाषण ट्रोल करता आलं नाही. पत्रकार साहेब कुठं ट्रोल झालं का? कॉपी पेस्ट करायसाठी त्यांनी माणसं लावली होती, पण मी इतक्या जबाबदारीनं प्रत्येक शब्द बोलत होतो की माझा कुठेही त्यांनी आमच्यातले मस्के सर एकदा चुकले भारतावा तर ती ट्रोल झालं. परंतु मी मात्र प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक त्या ठिकाणी रणदिवे सर बोललो जेणेकरून मला कुठेही त्यांनी ट्रोल करू शकले नाहीत आणि समोरच्याला ट्रोल करायला काही शिल्लकच नव्हतं. माझी एकच मिमिक्री बास झाली त्याला सगळ्याला. त्यामुळे त्याच्यावरच ती निवडणूक वेगळ्या दिशेने गेली. या निवडणुकीमध्ये आपण कसा विजय हा जवळ केला याच्यासाठी आपल्या सगळ्याचं श्रेय आहे. आपण सगळ्यांनी शेवटच्या माणसानं देखील त्यामध्ये आपल्यासाठी प्रयत्न केला. आपल्याला बूथवरती त्या ठिकाणी जी माणसं, जे गाड्या आपल्याकडे होत्या त्या बूथवर माणसं आणून मतदान करणाऱ्या ड्रायव्हरचं देखील आपल्यामध्ये श्रेय आहे. त्या प्रत्येकानं आपल्यासाठी काम केलं आणि त्यानं आपल्या माणसाला आणून मतदान केंद्रावर मतदान करून मग मताच्या दिवशी मताचा टक्का वाढत असताना आपल्या सगळ्यांनी, आपल्या पाहुणे रावळे, पुणे मुंबईला लांब असणारे, एकतर न्यूझीलंडवरनं तिकीट काढून आलता, 38,000 रुपये तिकीट गेलं. ती म्हणला मला भरपूर पॅकेज आहे आबा, मला काही पैसे नको, पण मला मत टाकायचंय तुम्हाला म्हणून आलाय. न्यूझीलंडवरनं 38,000चं तिकीट काढून ती मला मत टाकायला आलतं आणि ह्याच्या ज्यावेळेस तारखा जाहीर झाल्या त्यावेळेसच तिकीट बुक केलं म्हणलं, नाहीतर आता लाख रुपये झालं असतं. म्हणजे एवढं प्रेम आपल्याला त्या ठिकाणी लोकांनी दिलं आणि एक 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 मत आपल्याला वाढत गेलं आणि ह्या वाढलेल्या मतातनं त्या ठिकाणी आपण ह्या मताधिक्य झालं. हे मताधिक्य होत असताना निवडणुकीचा निर्णय झाला, निकाल लागला आणि दुसऱ्या बाजूला मात्र सरकार आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मनासारखं आलं नाही. परंतु भारताबांनी मला माझं बोलणं झालं फोनवर. मग आबांना म्हणलं आता कसं करायचं? मी म्हणलं आपलं सगळ्याची दुस्ती ठेवायची. मी जाऊन त्या सीएम, डेप्युटी सीएम सगळ्याला जाऊन भेटून आलो, आपलं बुके देऊन आलो, नमस्कार करून आलो. का उद्या काम मागायला तर जाणारच आहे. मग आज गेलं म्हणून आणि परत ही जाऊन बसून म्हणून आधी ब्रेक मारला. सगळ्यात महत्वाचं त्याच्याशिवाय
पुन्हा ह्यांना लगेचच काल काय जणांनी ऐकलं की आम्ही एवढं गेलं तर चालतंय, पण आता शब्द घ्या, विधान परिषद घ्या वगैरे वगैरे चाललंय त्यांचं. त्या ह्या गोष्टी आपण देखील त्या विचारानं बघितल्या पाहिजे की मूळ मुद्दा आम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटलो आणि भेटत असताना विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवलं, त्याच आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं आपल्या आशीर्वादानं तिथं पोचलोय म्हणल्यानंतर विधानसभेची पायरी चढत असताना विधानसभेच्या पायरीला डोकं टिकून नतमस्तक झालो, मगच आत गेलो. त्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचं कामकाज चालणार आहे आणि माझ्या माढा मतदारसंघाचा प्रत्येक प्रश्न विचारण्यासाठी त्या मला बळ मिळालं पाहिजे. म्हणून जसं आपण पंढरीच्या पांडुरंगाची पायी नामदेव पायरीला डोकं त्या ठिकाणी पायरीला देतो आणि मग वर जातो, तशा पद्धतीने त्या विधानसभेला त्या विठ्ठलाचा भाव म्हणून मी त्या ठिकाणी त्या विधानसभेकडे बघितलं. आत गेलो. शपथ घेत असताना सर्व महापुरुषांची सर्वांची नावं घेऊन आई वडिलांचं, माझ्या माढा मतदारसंघातलं पांडुरंगाचं, आई माडेश्वरीचं नामस्मरण करून त्या ठिकाणी शपथ घेतली. त्या शपथ घेतल्यानंतर मला अभिमानानं सांगावं वाटतं की मी शपथ घेतल्यानंतर आम्हाला बॅच तो आपल्याला आमदारकीचा मिळतो, तो बॅच लावायसाठी ज्योतिताई मी माझ्या आईला सोबत घेऊन गेलो होतो. आणि त्या आईने लावल्यानंतर जी भावनिक क्षण होता, जे डोळ्यात आलेले आईचे अश्रू होते, ह्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी कमाई होती आणि ती कमाई मी त्या दिवशी त्या ठिकाणी केली. आणि ही करण्याची ताकद आपण सगळ्या मतदार राजांनी दिली, म्हणून शतशः आपले आभार. आपल्या आईच्या चेहऱ्यावरती डोळ्यात आनंद अश्रू असणं, चेहऱ्यावर असलेला आनंद हा तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे मला आत्मसात करता आला, उपभोगता आला आणि आपल्यामुळं खरं मला हे क्षण मिळाले. हे आपले शतशः आभार आता मानून शब्दात होणार नाही, आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. आणि आपल्या सगळ्यांना जे जे शब्द दिलेत, या विधानसभेमध्ये अवघ्या 5 दिवसाचं अधिवेशन होतं. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव होता, त्यामुळं कामकाज चाललं नाही. आणि शेवटच्या 4 दिवसामध्ये त्यातल्या 1 दिवस सत्ताधारी बोलणार असल्यामुळे 3च दिवस आणि 3 दिवसात 4 वेळा बोललो. त्या ठिकाणी मी आमच्याकडे पीए पण नवीन नव्हताच ना, जुना, त्यामुळे अनुभवी नव्हता. मी ती बोलायसाठीचं पत्र असतं, मग ती सगळी घेऊन जाते. मी आपलं विधानसभा अध्यक्षांकडे गेलो, मला बोलायला संधी द्या म्हणून. मग ती विधानसभेचे अध्यक्ष म्हटले, अहो ती पीए आणते, तुम्ही कसं का आलाय? म्हणलं आमच्यावर जरा पीए नवीन आहे. आणि मी गेलो, त्यामुळे माझं एकच नंबरला सुरू झालं. का तर बस बाकीची सगळी पी आलते आणि स्वतः आमदार आलता, त्यामुळे जरा याची काळजी वाटली. माझं एकच नंबरला नाव औचित्याला लागलं. आणि लाजायचं काय कारण नाही, सामान्य घरातलं आहे. आपण केलं पाहिजे. मतदारांनी 1,36,000 मतं दिली ती, आणि तिथं लाजायचं कुणासाठी? त्या ठिकाणी गेलो, बोलण्याची संधी मिळाली. 55 विषयावरती या ठिकाणी आपण विषय मांडण्यात आले. मी निवडणुकीत बोललो होतो, मराठा आरक्षणावर पहिला भाषण करतो, त्यावेळेस आरणच्या सभेतच बोललो होतो. तिथं देखील त्या ठिकाणी मी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट करा. धनगर समाज असेल, लिंगायत कोळी असेल, लिंगायत समाज असेल, महादेव कोळी समाज असेल, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे सगळ्या आरक्षणावरती सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची त्या ठिकाणी भूमिका मांडली. त्याचबरोबर माढा शहराचा पाण्याचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मांडला, त्याची फाईल देखील आता पाठपुरावा करतोय आपण. त्याचबरोबर आपल्या टेंभुर्णी शहराची आपल्याला शहर म्हणून, नगरपंचायत म्हणून आपल्याला त्याची अधिसूचना काढायची आहे. मोडलीम असेल, करकम असेल, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी मला मांडता आला. त्याचबरोबर आपल्या सीनामाडा उपसा सिंचन योजनेचं जे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की ते आज आपण त्यांना सांगावं लागलं कालच्या ह्याच्यात की सीनामाडा उपसा सिंचन योजना आम्ही मागणी करून चालू करून देऊ. म्हणजे परवापर्यंत काय अफवा उठली होती, मोटरा नेल्या, पायपा काढल्या, सगळं केलं. आता कसं काय म्हणायला लागली? तिथं
1500 HP-च्या 11 मोटर आहेत. 6.5 किलोमीटरची रायझर लाईन आहे. त्या सगळ्या साहेबांशी चर्चा केली, ते जे बघितलं त्या ठिकाणी आपल्याला आत्ता जी चालू करायसाठी सगळा मेंटेनन्स झालेला आहे. त्यामुळं पाणी कालवा वाटप समिती आता पालकमंत्री नसल्यामुळं कालवा वाटपचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. आता येणाऱ्या 4-5 दिवसात पालकमंत्री वाटप होतील आणि कालवा वाटपाची समिती बैठक लागेल आणि त्यामध्ये सल्लागार समितीमध्ये आपल्याला पाणी कॅनलला सोडायचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्यामध्ये सीना माडा उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेनं चालवून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवलं जाईल, ह्याची जबाबदारी मी आहे त्या ठिकाणी असेल. आणि हे करत असताना अधिवेशनात सांगितलं की त्या ठिकाणी माझ्या तुळशीगावचं असेल, बावीगावचं असेल, परितेवाडी असेल, परित्याचं असेल, करकमपर्यंत पाणी न्यायचं असेल, अंजनगाव खिलोबाचं असेल, मानेगाव खैराव उपसा सिंचन योजनेचा विषय असेल, जे म्हणून विषय आहेत ते त्या ठिकाणी आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज जे महापुरुष आहेत ज्यांची आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे, स्मारक व्हावी, ते स्मारक होण्यासाठी देखील निधीची मागणी केली. वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण सगळे विषय मांडले. हे विषय मांडत असताना त्या 55 विषयाला लगेच आम्ही पत्र तयार केली आणि ती पत्र देखील त्या संबंधित आता मंत्र्यांना उद्यापासून जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. एक 4-5 विषय मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्या ठिकाणी इंडॉर्समेंट घेतली, अजितदादांना भेटून काही इंडॉर्समेंट घेतली. नदीवरचे आपल्याला मोठे बंधारे करायचे असतील, आपल्याला जे म्हणून करायचे आणि मग त्याचा पाठपुरावा म्हणून हे करत असताना आपण ह्या टप्प्यामध्ये मी आता आज 29 तारीख आहे, मी निवडून येऊन 1 महिना 5 दिवस म्हणजे 35 दिवस झाले. 35 दिवसात 130 मुख्यमंत्री सहायता निधीला पत्र दिली. मला परवा एका बार्शीवरनं आपल्याच मतदारसंघातलं एक गाव आहे, त्यांच्या मुलाचा फोन आला की माझ्या आई बार्शीला आणल्यात कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आणि मुख्यमंत्री सहायताचं पत्र पाहिजे आणि मग मी तुम्हाला कुठं येऊ भेटायला. मी म्हणलं तुम्ही नका भेटायला येऊ, तुमच्याला फोन येईल, व्हॉट्सअपवर तुम्हाला पत्र मिळेल. मी ऑफिसला सांगितलं ह्यांचं नाव घ्या आणि त्यांना व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं. त्यांना हेल्पाडा सुद्धा दिला नाही, का तर ते पेशंटला सोडून इकडे यायची गरज पडू नये. आता आपण एक माणूस ह्या आरोग्यासाठी आता एक कमिट्या वाटायच्या होत्या. मग कमिट्या वाटताना आता आपण पहिले आमदार, पहिल्यांदा ज्या कमिट्या मोठ्या असतात त्याचं वाटप चालू होतं. मग कोण पंचायत राज कोणतं मागत होतं. मग मला विचारलं तुम्हाला कोणचं, मी म्हणलं मला आरोग्य द्या. कारण आरोग्याच्या कमिटीवर जर महाराष्ट्राच्या आपण असो तर त्याचा फायदा काय वायजी भोसले सर होतो माहिती का, की महाराष्ट्रातले कुठल्याही शहरातलं मोठं हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलला चॅरिटेबल ट्रस्टला सरकारनं जमीन जागा काही सवलती दिलेल्या असतात आणि त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 10% बेड हे मोफत त्या ठिकाणी असतात. आणि आज आपल्याला गेलो तर आपल्याला तिथं मोफत बेड नाही म्हणून सांगितलं जातं. मी त्या कमिटीवर असल्यामुळं आपल्या रुग्णांचा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होईल. आणि मग ज्याला अडचणीतला माणूस आहे त्याला मदत करायची भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आपल्या माध्यमातनं मला हेच सांगायचंय की आपण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्याच्यासाठी आम्ही आरोग्यासाठी एक स्पेशल PA मुंबईमध्ये ठेवतोय, जेणेकरून आपला कोणाचाही काही आला तर तो तिथे नेऊन मुख्यमंत्री सहायता निधी असेल, मग सिद्धिविनायक गणपतीकडनं काही पैसे मिळतात, शिर्डीकडनं काही पैसे मिळतात, टाटा ट्रस्टकडनं, त्या जास्तीचा निधी कसा आपल्या त्या रुग्णाला मिळेल आणि त्याला मदत होईल अशा पद्धतीचे आपण नियोजन करतोय. आता 1च महिना झालं त्यामुळे अजून सिस्टीम बसायला सुरू आहे. सिस्टीम बसेल आणि या सिस्टीमच्या माध्यमातून पुढच्या काळात देखील आपल्याला नियोजन लागेल. आपल्याला पाण्याच्या बाबतीत आपल्या नदीवरती आपल्याला बंधारा व्हावा,
म्हणून आलेगावची आणि सुस्तेची मागणी होती, तो देखील त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलाय, त्याच्यावर देखील एंडोर्समेंट घेतली. आज आपल्याला बऱ्याच जणांना ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो की ऊस नेतो, परंतु आत्ताच्या आपल्याला सांगायला थोडी मला खंत वाटते की विठ्ठल कारखान्याचं गाळप सुरू झालं, 2,40,000 गाळप झाले, परंतु आता 8,000चा कारखाना 14,000 चालू होणार होता आणि म्हणून यंत्रणा आपण तेवढी भरली होती आणि आता 40 तास वेटिंग असल्यामुळं ते कारखाना आम्ही इलेक्शनच्या धावपळीत थोडं महागं पडलं आणि ते आता थोडं 10 तारखेपर्यंत बाप्पा आता तो 14,000नं चालू झाला की आता आपल्याकडच्या टोळ्याच काय व्हायला लागले, गर्दीला आहे म्हणून दुसरीकडे चालल्यात आणि ती उचलून आपल्याकडे ही नाहीत. आणि आता त्याला उचलून आण म्हणलं की ती म्हणते मला थ्रूपास द्या म्हणलं की मागची, मग आता एक 4 दिवसात ट्रायल झाली आहे, ह्या 4-5 दिवसात आता ते 14,000नं चालू झालं की ती सगळ्या टोळ्या आम्ही तिकडच्या उचलून आणून, म्हणजे सांगोला कारखाना तर त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यासाठी आम्ही बंद करून ती पण टोळ्या इथं आणून देतोय. त्यामुळं आजच्या तारखेला मी येतानाच रिपोर्ट बघितला तर 85 टोळ्या आता आपल्या 78 गावात आल्यात. 66 म्हणजे शेतकऱ्याचा ऊस तोडायला चालू आहे आणि 2 मशीन त्यामध्ये असल्यामुळं ती साधारण 9 वाहनं त्याच्या मागं असल्यामुळं ती 85 वाहनं दिसत आहेत. तर 66 टोळ्या आता 66 शेतकऱ्याच्या तोडायला चालू आहे. एकूण साधारणपणे 55-56 तोडी चालू आहेत. म्हणजे आता हा 78 गावातला निस्ता रिपोर्ट. आता अजून काही गावात टोळ्या यायच्या राहिल्यात हे मला मान्य आहे, फक्त थोडं मला तिकडून येईपर्यंत आता तिकडच्या टोळ्या उचलतील तशा टोळ्या आणून आपल्या सगळ्याचा ऊस गाळेपर्यंत मी त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना चालू राहील. तुम्ही कुणीही काही काळजी करू नका, त्यांना काही घाबरू नका. त्यांच्या जी काय आता सुरू आहे हे आता अफवेतनंच त्या ठिकाणी त्यांना अपयश आलंय, परत अजून ते अफवा सोडतायत आणि आडवाआडवीचं राजकारण हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही, आता हिथं देखील आवडणार नाही. मी नेतो, काळजी करू नका. फक्त आहे आपण आता टप्प्याटप्प्यानं हे करून घेऊ आणि मग टोळ्याच्या बाबतीमध्ये एक 8 दिवसात आपल्याला बऱ्यापैकी दिलासा मिळेल. आत्ता टोळ्या एक पोचायला लागल्यात. आता ज्योतिताईंचा फोन येत होता, एक पण टोळी नव्हती, एक आली, आता दुसरी इथे. असं प्रत्येक गावात माझ्याकडनं आता उशीर झाला ही मला मान्य आहे, पण ती थोडं आता काही नियोजनात थोडा बदल झाला आणि मला सातत्यानं नागपूर मुंबई असल्यामुळं मला देखील तिथं तेवढा वेळ देता आला नाही. आता मी मागच्या 4 दिवसात बसवून जवळजवळ ह्या 8 दिवसात 17-18 टोळ्या आता आपल्या भागात आल्यात. एक टोळी येऊन बसायला लागले. आता परित्यात 3 टोळ्या चालू झाल्या, बेंबळ्यात 6 टोळ्या चालू झाल्या, एक सुरू झाल्यात. आता येतील, फक्त थोडं आता उजनीत नाना टोळ्या आहेत त्या आता एक यायला चालू झाल्यात. अकोंब्यात आहेत, आता मानेगाव आणि तिकडच्या टप्प्यात थोडं राहिलंय, इकडं कोंढारपट्ट्यात आता तिकडून उचलल तशी येतील. मी तुम्हाला खात्रीनं देतो की पिंपळनेरच्या 2 चालू झाल्या, आता त्या राहिलेल्या 2 येतील. नाही देतो ना, आपल्या त्यांना सांगून करू. आता टप्प्याटप्प्यानं आपण आता सुरुवात झाली. 1 पण नव्हती ती 2 आल्या. आता त्या दुसऱ्या 2ला पण पैसे दिले होते, पण त्यांनी डबल पैशामुळे ती जरा करून घेतो आम्ही. आता ती सगळं बोलता येत नाही माईकवर, पण मला माहिती आहे काही निवडणुकीत घोटाळे झालेले असतील ते आता हळूहळू करू. आणि आपल्याला मी या निमित्तानं खात्री देतो, टेंभुर्णीची नगरपंचायत करून नाना आपल्याला इथले सगळे प्रश्न, त्याचा देखील प्रश्न मी उचलला होता. उद्याच्या गेल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून आपण आणूया. त्याचबरोबर मगाशी भैयांनी सांगितलं तसं खासदार साहेबांनी करमाळा, टेंभुर्णी, पंढरपूर आणि मंगळवेढा हा 4 लेन करावा म्हणून मी नितीनजी गडकरी साहेबांना, केंद्रीय मंत्र्यांना भेटलो. त्यांनी त्याच्यावर एंडोर्समेंट मांडली, प्रस्ताव द्या आणि उद्या त्याचीच मीटिंग आहे. त्याचा प्रस्ताव देखील आता तयार होऊन आपण हा 4 पदरी रस्ता होईल आणि 4 पदरी झाल्यामुळं दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी भूसंपादनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला फायदा होईल आणि ह्या बाजूला तो रस्ता 4 पदरी झाल्यामुळं टेंभुर्णीचं महत्व अजून देखील वाढेल. ते वाढत असताना आपल्याला येणाऱ्या लोकांची गर्दी होईल
आणि मग त्याचबरोबर आपल्याला इकडून तिकडं जर आपण विचार केला तर मग आपले पंप असतील, व्यवसाय असतील, हॉटेल असतील, नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतील. आजच आपण पेपरला वगैरे वाचला असेल उजनी धरणावरती त्या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावं ही देखील मागणी केली होती. उजनीसाठी उपलब्ध त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय, परंतु प्रत्यक्षात काम सुरू झालं नाही. ह्याच्यावरती सीएम साहेबांची एंडोर्समेंट मारलेलं पत्र आलं आणि मी कलेक्टर साहेबांना देखील भेटलो होतो. कलेक्टर साहेबांची चर्चा केली होती. आता आपण बघितलं असेल तर 33 कोटी रुपयाच्या स्पीड बोट त्या ठिकाणी, जेट बोट, स्पीड बोट, त्या ठिकाणी क्रूज बोट, अशा बोट घेण्याचं टेंडर फ्लॅश झालंय आणि जानेवारी अखेरपर्यंत त्या बोट येतील आणि त्या ठिकाणी जलविहार हा आपला त्या ठिकाणी सुरू होईल. आणि मग 60 कोटी रुपयाचं रिसॉर्ट होण्यासाठी त्या ठिकाणी टेंडर निघालंय. 19 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रो टुरिझमचं टेंडर निघालंय. त्या माध्यमातून आपल्या उजनी धरणावरती खूप मोठा त्या ठिकाणी आता पर्यटनाचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्राच्या नकाशात उजनी धरण हे पर्यटन स्थळ म्हणून पुढच्या काळामध्ये डेव्हलप होईल आणि त्याच्यासाठी हा पाठपुरावा करतोय. मग अशी भैयांनी मोडलीमचा विषय सांगितला, तसं मोडलीम कार्गो टर्मिनलचा पण पाठपुरावा केला. रेल्वेच्या जीएमला भेटलो, त्याचं टेंडर 26 तारखेला फ्लॅश झालंय आणि आता ते ह्या महिन्याभरात आता त्याला टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डर आणि काम चालू होईल. मगाशी त्या MIDCचा विषय, MIDCचा आपल्याला जी नमुना 6ची डिक्लेरेशन झालं होतं, आता कलम 32 आणि 32(1) आणि 32(2) करावं लागतं. त्याच्यासाठी एक 3 लाख रुपयाचं चलन भरायचं होतं, ते भरून घेतलंय आणि आता त्याची मोजणी होईल आणि अधिग्रहण सुरू होईल. त्याच्या माध्यमातून मोडलीम MIDC देखील ह्या 1 वर्षाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे आणि त्याचा पाठपुरावा करतोय. मग आपल्या इथं तुळशी, बावी, परितेवाडी आणि ह्याच्यासाठी जी पाण्यासाठी आपल्याला सुप्रमा तयार करायची होती, ती नवीन DSR नुसार सुप्रमा तयार करून ती आपल्याला आता पुणे ऑफिसला धुमाळ साहेबांकडे गेली, आता तिथून वर नेऊन त्याला मंजुरी आली. तर आपल्याला पुढच्या काळामध्ये हा जो काय तुळशी गावचा पाण्याचा प्रश्न आहे तो इतक्या वर्षाचा, तुळशी असेल, बेंबळा असेल, जाधववाडी, बैरागवाडी, हे सगळे प्रश्न त्या टप्प्यामध्ये आपल्याला मिटतील आणि त्याच्यासाठी पाठपुरावा मी करतोय. आपल्याला जे आपल्याला बोललेलो होतो ते करण्यासाठी आम्ही तत्परते नाही. मगाशी भैयांनी सांगितलं की त्या ठिकाणी मेंढापूरच्या MIDC साठी भैयांनी पाठपुरावा केला होता. मी आपल्याला असेल की प्रचारादरम्यान मध्ये मेंढापूरच्या MIDCचं होऊ शकत नाही का, तर ती त्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे असं सांगितलं होतं. परंतु त्याची पाठपुरावा केला, वन विभागाच्या अधिकाऱ्याला बोलवलं, त्याचे सगळे 1950 जे उतारे काढले आणि सगळं बघितल्यावर ते लक्षात आलं की वन फक्त पीक पाण्यात लिहिलंय, मूळ उतार्यावर नाही. आणि मग त्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला, त्यांच्याशी बोललो आणि 2023 मध्ये वन विभागाने महाराष्ट्र सरकारला जागा मागितली आम्हाला द्या म्हणून. ह्याचा अर्थ ती वन विभागाची नाही आणि त्याच्यामुळं आपला मार्ग आता मोकळा झालाय आणि तिथं आपल्याला 2000 एकर जमीन उपलब्ध होते. त्याच्यामुळं खूप मोठी MIDC त्या बाजूला येईल. आपल्याला त्या ठिकाणी माढ्यात पण आपल्याला MIDC साठी आपण प्रस्ताव देतोय. सकाळी आमची म्हाळुंगचे सगळ्यांनी चर्चा झाली, खासदार साहेबांची चर्चा करून तिथं देखील प्रस्ताव देतोय. मोडलीमची MIDC आपण सुरू करून आणि जे म्हणून आपल्याला बोललेलं आहे त्या गोष्टीचा प्रत्येकाचा पाठपुरावा करून आम्ही त्या ठिकाणी सोबत आहोत. मी आपल्याला या निमित्ताने एवढीच आपल्याला विनंती करतो की मगाशी भारताबांनी सांगितलं, आबा मी कधीच म्हणणार नाही की केलेलं मी राहिलेलं मी. माझी फक्त भूमिका एवढीच असेल की तुम्ही जी काय सांगाल ती सगळं करतो आणि ते करत राहण्यासाठी माझी आपल्याला देखील विनंती आहे. आपल्याला काय सुचलं तर मला सुचवा. आपल्याला काय वाटलं असं हे करणं गरजेचं आहे, हे आहे. आता काही गोष्टी असतात की आम्हाला देखील त्या माहीत राहत नाहीत, परंतु आपल्याला तर रोजच्या असल्यामुळे ते कळतील आणि नक्की त्या बाबतीत आपण पाठपुरावा करू. मगाशी नानांनी सांगितलं तसं अधिकाऱ्यांची बैठक घेतल्या, परंतु आता आपण मोठ्या बैठका घेऊन सगळे अधिकारी त्या ठिकाणी एकत्र करून
जे विषय आहेत ते सगळे विषय त्या ठिकाणी सोडवण्यासाठी समजून घेऊन, त्या आत्ता काय झालं होतं, आत्ता माझ्या अधिकाऱ्याच्या ओळखी झाल्या, काय काय अधिकाऱ्याला फोन केल्यावर परत लक्षात येतोय नंबर ही तुमचा आहे का म्हणते ती, का तर आपण त्यांच्याशी संपर्कात नव्हतो ना. आता आपल्याला त्या संपर्कात आणून आपल्याला ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी करतोय. आणि मग ते करण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये आपण येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जे बजेटची कामं आहेत, काल काहीतरी सांगितलं, आत्ता पाटील साहेबांनी सांगितलं बजेटची कामं आहेत, तर ती बजेटची कामं वगैरे आता सगळे आपणच करायची. ती कोणाला काही त्याचा विषय नाही. आपण त्या ठिकाणी क्वालिटीचं काम करून लोकांना रस्त्याच्या बाबतीत, रस्ते जिथं जिथं आज आपल्याला गावाला जायला अडचणी आहेत त्या आपण रस्ते त्या ठिकाणी सगळे जे आपण प्रस्ताव तयार करून घेतो आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्याचा टप्प्याटप्प्यानं पहिल्या प्रायोरिटीत कोणता रस्ता, दुसरा, आणि ते रस्त्यासाठी देखील निधी उपलब्ध आणून देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एवढीच ग्वाही देतो की एकदा काय 10 वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्याकडे हेलपाटे घालून त्या ठिकाणी निधी कसा आणायचा तेवढा तर आता कालच्या काळात मला शिकायला मिळले. त्यामुळे मी बरोबर त्या ठिकाणी आपल्याला निधी काय अडचणी येऊ देणार नाही, कमी पडू देणार नाही आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करून त्या ठिकाणी आपल्याला आज जे जे बोललोय ते करण्यासाठी एकही दिवस स्वस्त बसणार नाही. आपलं काम ज्या पद्धतीनं पहिल्याच अधिवेशनात आपल्या माढा मतदारसंघातले सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडता आले, बोलता आले आणि बोलण्याची आपण सगळ्यांनी संधी दिली होती, त्या संधीचं सोनं केलं. उद्याच्या 3 मार्चला देखील अधिवेशन आहे, तोपर्यंत देखील आम्ही पुढच्या काळ्या टप्प्यात काम करणार आहे. एक नाना बोलता बोलता मी बोललो होतो, टेंभुर्णीतलं अवैध धंदे आहे त्याच्यावर बराच आता वादळ कुठलाय, ते आता बोलत नाही, परंतु जर आता लईच अडचण आली तर मग 3 मार्चला मात्र त्याचा पाडाच वाचणार आहे. आणि ते मग कोण काय करतंय, कसं करतंय सगळं सगळ्याला माहीत असतं आणि आपण बी त्यातनंच आहे. पुढच्या काळातनं त्या ठिकाणी कोण कोणाचं ऐकतंय सगळं कळतंय की मग सगळ्याला सुट्टी नाही. कालच्या आता आपण सगळेजण ऐकतोय भारताबा फक्त पोलीस स्टेशनच्या जीवावर खेळले आणि मग त्यांनी जर आता ही करत असतील तर त्यांचं बी मग आता आपण पण संविधानिक पदावर आहोत, त्यामुळे मग आपल्याकडे पण हक्कभंग मांडता येतो, सगळं मांडता येतं. मी एवढं मांडतोय म्हणल्यावर कोण काय घेतंय, किती घेतंय ते चिठ्ठीच मांडील की तिथं, त्यामुळे अडचण त्यांनीच त्यांची होईल पुन्हा. त्यामुळे ती पण काळजी घेतील, आपण पण काळजी घेऊ. पार्सलिटी आपण कुणावर करणार नाही, कुणावरती त्या ठिकाणी दबावाचं राजकारण करणार नाही. आपण कुणावर अन्याय होणार आहे अशी कोणती भूमिका येणार नाही, परंतु कुणावर अन्याय देखील होऊ देणार नाही ही देखील भूमिका घेण्यासाठी आपण सगळ्यांनी निवडून दिले. आपल्या मुस्लिम समाजाचा नाना इथंच बोललो होतो, त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे, तो देखील प्रस्ताव PWD कडे त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिलाय, ते सरकारकडनं परमिशन घेऊन आपण तो देखील प्रश्न मार्गी लावूया. गार्डन असेल, जे जे आपल्याला टेंभुर्णी शहर आणि आपल्या तालुक्या मतदारसंघामध्ये करायचंय ते सगळं करण्याच्यासाठी आम्ही तत्परतेनं राहू. पुढच्या काळात आपल्या सगळ्याची साथ जशी कालच्या निवडणुकीत आपण भरघोस मतांनी दिली, आपलं सगळ्याचं प्रेम आशीर्वाद मिळालाय, तेच प्रेम आशीर्वाद पुढच्या काळात देखील राहावा. आपल्याला या निमित्ताने एवढीच ग्वाही देतो, आपलं कोणतंही कसलंही काही असेल तर त्या ठिकाणी मी वैयक्तिक आता मागच्या काही दिवसामध्ये आता मगाशी बोलताना सांगितलं की आपली भेट कमी झाली, वेळ कमी मिळाला, परंतु आपल्याच कामानिमित्त तिथं असल्यामुळं तरी मी आपल्या संपर्कात आहे. आणि पुढच्या काळात भारताबा आपण आहे ना दिवस ठरवून देऊ ना की कुठं कोणत्या दिवशी बसायचं, म्हणजे लोकांची पण सोय होईल आणि त्या दिवशी आपण तिथं बसू आणि त्या लोकांची आणि मग आपण तिथं बसून महिन्यातनं 1 दिवस आपण सगळा पाठपुरावा करून आपण काम करूया. आपलं सगळ्याचं प्रेम आशीर्वाद मिळत राहावं ही विनंती करतो. आपल्या सगळ्यांनी माझा सत्कार केला, मान सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.